ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज संपन्न झाला। या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला। यावेळी श्री सरनाईक यांनी गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये झालेल्या विविध कामांची जंत्रीच माध्यमांसमोर मांडली। ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं झाली आहेत। सर्व समाजांना एकत्रित घेऊन सर्व समाजांचा विकास होईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी अनेक कामं झाली असल्याचं श्री सरनाईक यांनी सांगितलं। नागरिकांचे जीवनमान उंचावावं या दृष्टिकोनातून अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात आले आहेत। संपूर्ण ओवळा माजिवडा परिसरामध्ये रस्त्यांची कामं अतिशय उत्कृष्टपणे झालेली आहेत। त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी फुटबॉल टर्फ उभारण्यात आले आहेत, अनेक ठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्यात आले आहेत। त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी विविध प्रकारचे विकास कामं या ठिकाणी तयार करण्यात आली आहेत। सर्व समाज घटकांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून अनेक कामं सध्या मार्गी लागली असल्याचं देखील श्री सरनाईक यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं। भाईंदर ते ठाणे उन्नत मार्ग असू द्या, मातोश्री मातोरे इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपर स्पेशालिटी कॅशलेस हॉस्पिटल असू द्या, वाघबीळ येथे उभारण्यात येणारं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन, उपवन तलावाच्या सुशोभीकरणामध्ये बाकीच्या गोष्टी ज्या विकासाच्या दृष्टीने आहे ते करत असताना विठ्ठलाची 51 फुटाची मूर्ती त्या ठिकाणी केली। भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुलाचं काम आता पूर्णत्वावर आहे। टोगो व्हॅन महापालिकेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत केलेले आहे। सिंधुताई सकपाळ प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। साहित्यिक बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर उभं राहिलेलं आहे। 5 जलतरण तलावाचं लोकार्पण केलेलं आहे। यावेळी बोलताना श्री प्रताप सरनाईक यांनी जे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यांचं अभिनंदन देखील केलं। काही जण हे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात असल्या यावेळेस ज्यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांचं देखील अभिनंदन श्री सरनाईक यांनी केलं। एक उमेदवार हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात असल्याचा व्हिडिओ विरोधकांकडून प्रसारित करण्यात आला होता। यावर बोलताना श्री सरनाईक यांनी तो कदाचित त्याच्या वैयक्तिक कामासाठी गेला असेल अशा प्रकारची पुष्टी त्यांनी जोडली आहे। त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सगळे उमेदवार विजयी होतील आणि विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केला। एक गोष्ट आहे की ज्यांना पराभव समोर दिसत असेल ते ह्या अशा गोष्टींचा उपयोग आपल्या माध्यमातून करत असतात। न्यायालयात जाण्याची त्यांची भूमिका आहे, त्यांनी न्यायालयात जावं, न्यायालयात जो निर्णय देईल तो सर्वांना बंधनकारक असेल। परंतु एक गोष्ट त्यांनी विसरता कामा नये की आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब हे काम करतायत। आता तुम्ही ज्यांच्याबरोबर बसता ते जितेंद्र आव्हाड, तुम्ही स्वतः, राजन विचारे किंवा अन्य लोक काही एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी आतापर्यंत कधी गेले नाही का? त्यांचे CCTV फुटेज तुम्ही काढलेले नाही। लोक काही ना काही कामासाठी त्यांच्या घरी जात असतात। 24 तास त्यांच्या घराचे दरवाजे उघडे असतात। आता कोणी जर कामाला जात असेल, तो उमेदवार जरी असेल तरी वैयक्तिक त्याचं काही काम असू शकतं किंवा शिंदे साहेबांना त्यांनी असंही सांगितलं कदाचित असेल की बाबा मला जबरदस्ती बोलवून अविनाश जाधवानी किंवा ज्या पक्षाचा उमेदवारी अर्ज मी दाखल करतात त्यांनी मला जबरदस्ती उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितलं। या तक्रारी घेऊन ठाणेचे प्रमुख म्हणून किंवा ठाणे महापालिकेमध्ये गेली अनेक वर्ष सत्ता स्थापन करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं वलय आणि वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन अनेक लोकांना त्यांनी न्याय दिलेला आहे। तुमच्या उमेदवारांना जर गरज असेल आणि त्यांच्या घरी जाऊन ते जर लाईनीत उभे राहून जर न्याय मागत असतील तर शिंदे साहेब त्यांना निश्चितपणे देईल। त्याचा एवढा व्हिडिओ वगैरे दाखवून तुम्ही काही मोठं काहीतरी दाखवताय असं करण्याचा काही प्रयत्न करू नये। भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।